पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आज मुंबईत दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय बैठक. भारत आणि फ्रान्समध्ये 114 राफेल करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची अखेर दिलगिरी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्यानं व्यक्त केला खेद. सकपाळ यांनी टिपू सुलतानाची शिवरायांसोबत तुलना केली होती. मुंबईत कुणाल कामराची हक्कभंग समितीसमोर सुनावणी. एकनाथ शिंदेंवरील विडंबनात्मक गीत केल्यानं कारवाई. पुढील सुनावणी 10 मार्चला. अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सही राजकारणापासून सुरक्षित नाही. रोहित पवारांचा पुन्हा गंभीर आरोप. तर तपासही संथ गतीनं सुरू असल्याचा दावा. अल्पसंख्याक प्रमाणपत्राप्रकरणी माधाच्या दणक्यानंतर चौकशीचे आदेश. उपसचिव मिलिंद शेणॉय यांची प्रमाणपत्रांवर सही असल्याचं उघड. शेणॉय यांची होणार चौकशी. पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी पार्थ पवार यांना अभय मिळाल्याची चर्चा. व्यवहारावर स्वाक्षरी नसल्यानं जमीन खरेदीत थेट संबंध येत नसल्याची सूत्रांची माहिती. तर व्यवहारासाठी मदत करणाऱ्या 2 सरकारी अधिकाऱ्यांवर मात्र कारवाई. महादेव मुंडे हत्येप्रकरणी दोघांची नार्को आणि एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट होणार असल्याची माहिती. नार्को टेस्ट झाल्यास सत्य समोर येणार. ज्ञानेश्वरी मुंडेंनी व्यक्त केला विश्वास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.